शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करावी या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो। 2020, 2021, 2022 या वर्षातील शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले। यात नागपूर विभागातून भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील वयाच्या 30व्या वर्षी युवा शेतकरी राज्य शासनाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला असून जिल्ह्यात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये काही करावे याची तळमळ असलेल्या या तरुणाने उच्च शिक्षण पूर्ण केले व आपल्या शेतात काही नवीन करावे या उद्देशातून मत्स्य पालन करण्यासाठी तलाव निर्मित केली। त्यात मत्स्य संगोपन सुरू केले। पहिल्या वर्षी पाहिजे तसा फायदा झालेला नाही, मात्र नंतर त्याच्या अनुभवातून मत्स्य उत्पादन घेणे सुरू ठेवले। आज परिसरातील अनेक शेतकरी या युवा शेतकऱ्यांकडून मत्स्य शेतीची माहिती घेत स्वतःचे व्यवसाय सुरू करत आहेत, तर सोबतच फळबाग, भाजीपाला, नगदी पिके, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन याची सोय अशा अनेक अवघ्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती करता आल्या असल्याने उत्पन्नात झालेला फायदा व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेतीविषयी लेखन अशा विविध उपक्रमातून आज हा अवघ्या 30 वर्षाचा शेतकरी राज्य पुरस्कारासाठी पात्र झालेला आहे। हे तरुणांना प्रेरणा देणारे कार्य ठरत आहे। त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन नैराश्यात असणाऱ्या आजकालच्या तरुणांनी हताश होऊन न जाता नोकरी न करता शेतात नवीन काहीतरी प्रयोग करीत पिकांतून चांगले उत्पन्न घेऊ शकतो याचे उत्तम उदाहरण तरुण शेतकरी अभय भुते असून राज्यात यांचा मार्गदर्शन घेण्याची गरज आहे। मी अभय वसंताजी भुते, राहणार जेवणाळा आणि मला नुकत्याच राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि यासाठी मला हा जो पुरस्कार आहे मी शेतात केलेले नवीन प्रयोग, पुन्हा माझ्याकडे मत्स्य शेती आहे आणि याच्यात मी केलेले हे जे प्रयोग आहेत हे प्रयोग इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा ठरले आहेत। आज माझ्याकडून माहिती घेत इतर शेतकरीही नवनवीन किंवा पीक बदल करत नवनवीन प्रयोग करत आहेत आणि जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे कृषी क्षेत्रामध्ये याचाही आज शेतकरी अवलंब करत आहेत आणि मी स्वतःही अवलंब करत आहे। यासाठीच मला आज हे जे आहे राज्य शासनाकडनं हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि सोबतच लाखणी तालुक्यातील जो कृषी विभाग आहे यांच्याकडनंही आम्हाला वारंवार मार्गदर्शन मिळतो आणि या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज अनेक शेतकरी या पुरस्काराला पात्र झालेलो आहोत। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।